नमस्कार, माझं नाव सोनाली सुरेश नाडकर, म्हणजेच तुमच्या सगळ्यांची लाडकी सोना. तर मागील भागात तुम्ही पाहिलंच असेल की आम्ही श्रीवरी पडलो आणि चक्रतीर्थमचं दर्शन घेतलं. तर आता आम्ही चाललो आकाशगंगेला. आकाशगंगेला जर तुम्हाला जायचं असेल तर तिरुमला डेपो पासून 3 किलोमीटरवर, तिरुपती रेल्वे स्टेशन पासून 26 किलोमीटरवर आणि तिरुपती मंदिरापासून हे 5 किलोमीटरवर आहे. जर तुम्ही पाहिलं तर या तीर्थाचं वेदांमध्ये वर्णन केलेलं दिसेल. ही आकाशगंगा तीर्थम भगवान व्यंकटेश्वराच्या कमळाच्या चरणापासून उद्भवते असं म्हणतात. खरं तर प्राचीन काळी मंदिराचे पुजारी पहाटेच्या वेळी जंगलाच्या या भागातून मंदिरापर्यंत पाणी वाहून न्यायचे. तसं बघायला गेलं तर आजही प्रथा अजूनही सुरू आहे. पण सध्या देवाच्या विधीसाठी नियमित आकाशगंगेचे पाणी मिळावे म्हणून भगवान व्यंकटेश्वराच्या मंदिरात डायरेक्ट पाईपलाईन टाकण्यात आलेल्या आहे. सो फायनली आम्ही आकाशगंगेला पोहोचलोय. आणि या पाण्यात आंघोळ केल्यावर खरंच खूप प्रसन्न वाटतं असं म्हणतात. पण आम्हाला आंघोळ तर करता आली नाही, पण आम्ही थोडं थोडं डोक्यावर पाणी शिंपडलं. आणि तुम्ही बघू शकता हीच ती आकाशगंगा. आणि आकाशगंगेच्याच बाजूला इथे तुम्हाला गंगादेवीचं मंदिर दिसेल. असं म्हटलं जातं की आकाशगंगा जवळच्या झाडावर पाळणा बांधून त्याच्या पवित्र पाण्यात डुबकी मारून प्रार्थना केल्यावर निपुत्रिकांना सुद्धा पुत्रप्राप्ती होते, अशी इकडची श्रद्धा आहे. इथली आजूबाजूची हिरवळ आणि खडकातून पडणारं पाणी हे वातावरण खरंच खूप बघण्यासारखं आहे. इथे स्थानिक लोकांची वेगवेगळ्या प्रकारची दुकानं तुम्ही बघू शकता. आणि हा धबधबा भाविकांसाठी तीर्थम म्हणून ओळखला जातो. तुम्हाला इथे यायचंच असेल तर 9 ते 6 या वेळेत तुम्हाला यावं लागेल. त्या दुकानातून मी माझ्यासाठी एक अँकलेट घेतलं. त्यानंतर आम्ही पोहोचलो जपाली तीर्थम येथे. तिरुमलापासून 3 किलोमीटर पापविनाशमच्या मार्गावरून जपाली तीर्थम आहे. आणि तिथे उतरल्यानंतर जंगलातून भगवान हनुमानाच्या मंदिरापर्यंतचा प्रवास जवळजवळ 1 किलोमीटर आहे. तिथल्या ज्या पायऱ्या आहेत त्या जवळजवळ 250 ते 500 आहेत. असं म्हटलं जाते की जपाली ऋषींनी इथे तपश्चर्या केल्यामुळे या जागेला जपाली हनुमान क्षेत्र किंवा जपाली तीर्थम असं म्हणतात. आता तुम्ही बघू शकता की या मंदिराच्या आजूबाजूचं वातावरण किती प्रसन्न आहे ते. तर आज आमचं आकाशगंगा आणि जपाली तीर्थमचं दर्शन झालेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला नक्की विचारा. त्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला नक्की देईन. चला तर मग आता मी इथेच थांबते. पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत